आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच
जय राम कृष्ण रूप पाणी रूप पाहता रूप पाहता रूप रखमा देवी बरे
माधव तू माधव देवा तू माधव माधव देवा तू विठ्ठल पिता तयाचिया दंड माता पिता तयाचिया तुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वासुदेवा दयाचा हरिक वासुदेवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे तुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा घडत्यांची सेवा तुका म्हणे मज घडत्यांची सेवा म्हणे मज घडत्यांची सेवा तुका म्हणे मज घडत्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही तरी माझ्या देवा पार नाही तरी माझ्या देवा पार नाही पुत्र होती जे सात्विक पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा कुमार कुमाई कुमार कुमार कुमाई कुमार 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 कुमाई
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। तुका मने मज घडो त्यांची
वाटे देवा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनारूपी सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा इतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आजच्या सेवे करता निवडला आहे विठ्ठल
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. कीर्तना सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य ठरतं. ज्या ज्ञानोबाऱ्यांच्या तुकोबाऱ्यांच्या स्पर्श स्पर्शाने पावन्न झालेली ही महाराष्ट्र भूमी, ह्या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारं छोटंसं मोठंसं गाव तेलंगवाडी, या ग्रामस्थानांच्या वतीने चालणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्त्याचे संपूर्ण कार्यकर्ते मंडळी, गावातील प्रतिष्ठित मंडळी, सरपंच, उपसरपंच, आजी सरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन साहेब व गावातील तंटामुक्ती अध्यक्ष व बाहेर गावून आलेले पाहुणे मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, माळकरी, माझ्या आई बहिणी, भालदार, चोपदार, गर्दी दर्दी, तुम्हा सर्वांच्या एकत्रित कारणाने या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य आहे. विठ्ठल 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 आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की अभंग जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा. या अभंगातून माझे जगद्गुरु तुकोबाराय आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या मुलांच्या आई वडिलांना धन्यता देतात. पण पहिला प्रश्न असा निर्माण होतो की असे तरी पुत्र कोण? तर या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःचं धारुष्य रक्त वाहून, ज्यांनी दिल्लीच्या तख्ता तख्ता पर्यंत या स्वराज्याची स्थापना केली आहे ना, ते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव तालुक्यापुरतेच नाहीये, जिल्ह्यापुरतेच नाहीये, महाराष्ट्रापुरतेच नव्हे, तर या भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत, मातीच्या कणाकणापर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव आहे. अशा छत्रपती शिवाजी राजांच्या आई वडिलांना माझे जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देतात. तर का त्यांचे आई वडील पुण्यवान आहेत म्हणून विठ्ठल म्हणून शुद्ध बीजा पोटी फरसाळ गोमटी किंवा गोमट्या बीजांचे फळही गोमटी. महाराज, बीज जर चांगलं असेल ना तर रोपटेही चांगलंच जन्माला येऊ शकतं. तुम्ही म्हणाल येथे काही शंका आहे का हो? तर का हो, बीज है बबुल का आम कहां से खाए. महाराज, बाबळीच्या झाडाला आंब्याची करी लागू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल शुद्ध बीजा पोटी फरसाळ गोमटी, असं का? तर त्याचं एक कारण आहे. हिरण्यकश्यपू एवढा पापी तर भक्त प्रल्हाद का हो जन्माला आला? त्याचं एक कारण आहे. पूर्वी काळामध्ये हिरण्यकश्यपूची पत्नी कयादू, त्या कयादूला इंद्रदेव चोरून नेत असताना नारदाचं लक्ष गेलं. नारदाने हाक मारून सांगितली, अरे इंद्रा, अरे ती महान पतिव्रता आहे, तिथेच सोड. तिने जर श्राप दिला ना तर तू जळून खाक होशील. तर का तिची देवा
दत्ता. तिथेच सोडली आणि ती नारदाच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली. नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन चालू असल्या कारणाने त्या नामचिंतनाचा परिणाम कदूच्या पोटात असणाऱ्या भक्त प्रल्हादावरती झाला. तरी मी सांगत नाहीये, माझे भगवान श्री ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये वर्णन करतात. उद्धवाला दला कृष्ण दाता हो, उद्धवाला दला कृष्ण दाता हो, उद्धवाला दला कृष्ण दाता, उद्धवाला दला कृष्ण दाता. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबल, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबल, प्रल्हादी बिंबला उद्धवाला धरा कृष्ण दाता. मग हिरण्यकश्यपू एवढा हा पापी तर भक्त प्रल्हाद का हो जन्माला आला? त्याचे एक कारण आहे. त्याची आई पुण्यवान होती म्हणून. सुशेल मात्र पुण्येन पित्र पुण्येन चतुरता, दातांश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. शीलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं. विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागतं. उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं. आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. त्याच्या उलट उन्मत्तो मात्र दोषेन पित्र दोषेन मूर्खता, कार्पंश दोषेन कर्म दोषेन दारिद्रता. उन्मत्त पुत्र जन्माला येत असतो ना, तो आईच्या पापाने. मूर्ख पुत्र जन्माला येत असतो ना, तो बापाच्या पापाने. कंजूस पुत्र जन्माला येत असतो ना, तो वंशाच्या पापाने. आणि दारिद्र्यित पुत्र जन्माला येत असतो ना, तो स्वतःच्या पापाने. मग नाही महाराज, ज्या अर्थी शीलवान आणि विद्वान पुत्र जन्माला येत असतात ना, त्या अर्थी त्यांचे आईवडील पुण्यवान असतात. ज्या अर्थी त्यांचे आईवडील पुण्यवान असल्या कारणाने त्या अर्थी माझे जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. हेच अभंगाचं प्रथम
धन्य माता पिता तयाचिया. धन्य माता नंतर पिता. असं का तर त्याचं एक कारण आहे. संतांचं वाङ्मय शास्त्राच्या आधारे आहे. जसं शास्त्र मातृदेव भव तसं दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव. तसं संतांचं वाङ्मय आधी माता नंतर पिता. त्याचं दुसरं एक कारण आहे. बाळ जन्माला आल्यावरती त्या बाळावरती काही महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये पहिला क्रमांक हा मातेचा आहे. काही दिवसांनी संबंध हे पित्याचे आहेत. हो, त्याचं तिसरं एक कारण आहे. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. छोट्या छोट्या संकटाकरता ही आई असते तर मोठ्या संकटाकरता हा बाप असतो. पहा माऊली, कल्पना करा. आपण जर एखाद्या रस्त्याने चालत असताना आपल्या जर पायाला एखादी ठेस लागली ना, आई ग असा सहज शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. मग नाही महाराज, आपण जर एखादा मोठा हवे पास करत असताना आपल्या जर अंगावरती एखादा भला मोठा ट्रक आला ना, अरे बाप रे असा सहज शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. म्हणूनच जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, धन्य माता नंतर पिता. विठ्ठल 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 प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील हे त्यांचं दैवत आहे. पण या कलयुगामध्ये आई वडिलांना मानतं कोण? स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अहो, अर्ध्या रात्री या उठणार कोण? आईच. आता जेवाय वाढणार कोण? आईच. पप्या जेवाय बसला, 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारू लागला, कुणी केली भाजी? तेव्हा मात्र आपल्याने काही बोललं नाही. काही बोलावं तर पप्या ताठावून उठून जाईल. एवढा मोठा घोडपाप कुठेच नाही. पप्या पुन्हा आपल्या आईला विचारू लागला, कुणी केली भाजी? तेव्हा मात्र आपल्या आईच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडला, मी नाही केली. मग कुणी केली? तुझ्या बायकोनी केली. आता तो काय म्हणतो पहा, अगं माझ्या बायकोनी केली होय. अगं मग चालायचंच, ती नवीन हाय, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असतं. वाढ वा 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 वा, आपलीच गाडी, आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोल गोल साडी, हातात बिडी, वडतोय काडी, त्याची बायको मात्र जाडी जाडी आणि आई मात्र हटकोळी. तर का आई रे बैमान दुनिया, आई रे, 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 बाप को कोई नहीं माना, बाप को कोई नहीं माना, औरत को बहुमान, औरत को बहुमान, हे आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे, माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों को बहुमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे. या जगतभामध्ये बेईमान दुनिया आलेली आहे. या कलयुगामध्ये साधू संतांना कुणीच मानत नाही. तर माऊली, परवा मी कीर्तनाला जात असताना माझं कीर्तन साताऱ्यामध्ये असल्या कारणाने मी आळंदीतून सकाळी 11 वाजता निघाली.
मी व माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण श्री स्वर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील जाहूरकर व 2 कलाकार आम्ही सर्वजण निघालो असताना पण योग असा पुण्यामध्ये दुपारी 2 वाजता 70 वर्षाची आजी माय, डोळ्याला चष्मा, हातात काठी, गुडघ्यापर्यंत लुगडं नेसलेली व पायात चप्पल नसलेली ती 70 वर्षाची आजी माय. मी त्या आजीमाईला पाहिलं व लगेच ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. ड्रायव्हरनं गाडी थांबितल्याबरोबर मी त्या आजीमाईला माझ्या गाडी जवळ बोलावलं व गाडी मध्ये बसवलं. गाडी 5 किलोमीटर अंतरावरती गेली असताना मी त्या आजीमाईला विचारलं, आजीमाय तुम्हाला मुलं किती आहेत हो? तेव्हा त्या आजीमाईने सांगितलं, पोरी मला 3 मुलं आहेत. मी विचारलं, आजीमाय तुमचे मुलं काय करतात? तेव्हा त्या आजीमाईने सांगितलं, पोरी माझा पहिला मुलगा इंजिनियर आहे, माझा दुसरा मुलगा शिक्षक आहे. मी विचारलं, आजीमाय तुमचा तिसरा मुलगा काय करतो? त्याचं नाव घेऊ नकोस का हो आजीमाय? तुमचा तिसरा मुलगा दारू पितो की काय? नाहीये. जुगार खेळतो की काय? नाहीये. चोरी करतो की काय? नाहीये. मग आजीमाय तुमचा तिसरा मुलगा नेमकं करतो तरी करतो काय? तेव्हा त्या आजीमाईने सांगितलं, पोरी माझा तिसरा मुलगा तुझ्यासारखं रोज एक गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. तेव्हा मला कळलं की मंडळी मी पण रोज एक गाव कीर्तन करत बोंबलत फिरते. विठ्ठल विठाला 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 या जगतमध्ये बैमान दुनिया आलेली आहे. या कलयुगामध्ये साधू संतांना कोणीच मानत नाही. जो मानतो ना त्यांचे आई वडील धन्यतेच्या लायकीचे आहेत. म्हणून धन्य माता पिता तयाचिया, आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणारे पुत्र अथवा कन्या ते सात्विक गुणामध्ये जन्माला येत असतात ना, तेव्हा माझे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, होळी कन्या पुत्र, होळी कन्या पुत्र, होळी कन्या पुत्र, होळी सात्विक, होळी कन्या पुत्र, होळी कन्या पुत्र, होळी कन्या पुत्र, होळी सात्विक. पुत्र
वाटे देवा. कुळी कन्या नंतर पुत्र, असं का तर त्याचे एक कारण आहे. मातृत्वाचं पराक्रम हे पुत्राकडे आहे व पराक्रमाचं मातृत्व ही कन्याच करू शकते. म्हणून पहिला क्रमांक हा कन्येला आहे. त्याचं दुसरं एक कारण आहे. मुलगा आपल्या बापावरती प्रेम करत असतो ना, त्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे. आणि मुलगी आपल्या बापावरती प्रेम करत असते ना, त्या प्रेमामध्ये निस्वार्थ आहे. तुम्ही म्हणाल ते कसं काय, तर सांगते. त्या अगोदर भजन करा विठ्ठल 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 कल्पना करा, जेव्हा 14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना, पहिली चौकशी करते आई, आज बाबा जेवले का ग? नाही बेटी, ते सकाळपासून चहा घेतले नाहीयेत, ते कॉफी घेतली नाहीयेत, ते नाश्ता केले नाहीयेत, ते कोणाशी बोलत नाहीयेत, ते तिथेच बसून आहेत, तू घे जेवून. का गाई, आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे, मी नाही जेवणार. ज्या दिवशी मुलीचा जन्मदाता बाप उपाशी असतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्या बापाला आग्रह करते, बाबा 2 तरी घास खाऊन घ्या ना, बाबा 2 तरी घास खाऊन घ्या ना. बाप मात्र जेवत नसतो, मुलगी मुळू मुळू रडत असते. संध्याकाळचे 11 वाजून देते, अख्ख्या घराला झोपून देते आणि आपल्या बापाच्या खोलीमध्ये जाते. बापाच्या तोंडावरलं पांघरण काढते. बाप डोळे उघडून पाहतो तर काय, मुलगी आहे. कालीस बेटी, कालीस. बाबा बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा? हातपाय चेपून देऊ का बाबा? डोके दाबून देऊ का बाबा? खायला काही करून देऊ का बाबा? डॉक्टरांना बोलावून आणू का बाबा? अख्ख्या घराची काळजी करते ते मुलगी फक्त बाबा. बाप रडत बसला, मुलीला कवठाळला. मुलीने विचारलं, कारण का बाबा, कारण का? बेटी, जेव्हा माझी माय मेली ना, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो बेटी. तेव्हापासून मला माझ्या मायेचं सुख नाही भेटलं बेटी. तू कधी कधी येतेस, माझ्या तोंडून हात फिरवतेस. मला असं वाटतंय की पांडुरंगा, ही माझी लेक नाहीये, ही माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय. म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी, बापाचं वय 50 असू द्या. जेव्हा मात्र मुलगी सासरला नांदायला जात असते ना, एका वर्षात बाप 65 सारखा दिसतो. एवढा मोठा खड्डा हा बापाच्या जीवनामध्ये आहे. म्हणून कोणाची लेक असू द्या, कोणाची ताई असू द्या, कोणाची बहीण असू द्या, जेव्हा मात्र ती सासरला नांदायला जात असते ना, आपल्या बापाकडे परतू परतू पाहते. एक पाऊल पुढे टाकते, मागे परतून पाहते. दुसरा पाऊल पुढे टाकते, मागे परतून पाहते. म्हणून कन्या सासुर्याशी जाये जाये, कन्या सासुर्याशी जाये. ओ कन्या सासुर्याशी जाये, कन्या सासुर्याशी जाये. ओ कन्या सासुर्याशी जाये.
पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. म्हणून निस्वार्थ प्रेम ही मुलगीच आपल्या बापावरती करत असते. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आता सात्विक कुणाला म्हणावं सांगते त्या अगोदर भजन करा विठ्ठल. जेव्हा भिल्ल कुळातली शबरी जेव्हा तिचं 18वे वर्ष पूर्ण झालं आहे ना तेव्हा तिच्या आईवडिलांनी तिचं लग्न ठरवलं. लग्नाची तारीख ठरवली आणि तिच्या दारापुढे 25 बकऱ्यांची दावण बांधली. शबरी मातेने आपल्या आईला विचारलं आई ही 25 बकऱ्यांची दावण कशासाठी ग. तेव्हा शबरी मातेच्या आईने सांगितलं शबरी उद्या तुझं लग्न आहे ना पाहुणे मंडळींना मेजवानी म्हणून ही 25 बकऱ्यांची दावण बांधलेली आहे. शबरी मातेने विचार केला जर 2 जीव एकत्रित येण्यासाठी या नासिवंत संसाराची संकल्पना मांडण्यासाठी जर या 25 जीवांचा घात होत असेल ना तर मला हे लग्नच नकोय. त्याच रात्री शबरी मातेने आपल्या घराचा त्याग केला अरण्यात निघून गेली आणि मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली. अनेक वर्ष मातंग ऋषीची सेवा केली. जेव्हा मात्र मातंग ऋषी निजदामाला जाऊ लागले ना शबरी मातेला सांगू लागले शबरी उद्या तुला ह्याच ठिकाणी जगाचा बाप ब्रह्मांड नायक ज्याच्या सत्तेने सर्व जगत्व चालत असते ना ते रामप्रभू तुला भेटायला येणार आहेत. तेव्हापासून शबरी माता आपल्या झोपडीपुढे फुले आतरायची रांगोळी काढायची आणि रामप्रभूची आतुरतेने वाट पाहायची. कोण्या दिशेनेतील माझे रामप्रभू कोण्या दिवशीतील माझे रामप्रभू. शबरी माता एक दिवस मात्र भजनच गाऊ लागली. जब मेरे राम जी का वन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. वो मेरे राम जी का पावन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी मीठे मीठे पेड़ अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी मीठे मीठे भेड़ अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी मीठे मीठे पेड़ अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी मीठे मीठे भेड़ अपने हाथों से खिलाऊंगी. 7 साल लक्ष्मण जी का दर्शन होगा मेरे प्यार में को दर्शन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा मेरे प्यार में को दर्शन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के
पावन होगा. शबरी माता एवढ्यावरती थांबली नाहीये, तर ती रामप्रभूला म्हणू लागली, रामप्रभू तुम्ही श्रीकृष्णाच्या रूपात या, परशुरामाच्या रूपात या, तुम्ही कोणत्याही रूपात या रामप्रभू, पण मला दर्शन द्या. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. राम बन के कभी राम बन के चले आना प्रभु जी चले आना. हे तुम्हारा रूप में आना. तुम्हारा रूप में आना. हे तुम्हारा रूप में आना. तुम्हारा रूप में आना. हे सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के चले राम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभू जी चले आना. म्हणून शबरी मातेला दर्शन देण्यासाठी राम प्रभूला यावंच लागलं. म्हणून त्या शबरीला म्हणावं सात्विक. आणि कोण कोण असेल व सात्विक, तर माऊली परवा मी दीपावलीच्या सुट्टीमध्ये माझ्या गावी गेले असताना माझ्या बहिणीचा मुलगा माझ्या जवळच होता. मी दर्शनाला जाऊ लागले तेव्हा तो मला विचारू लागला, मावशी मी पण येऊ का ग मावशी, मी पण येऊ का. मी म्हणाले चल आपण दोघे दर्शनाला जाऊ. पण योग असा त्याच रस्त्याने एक पेत्यात्रा येत होती. फुले हरे ब्याण बाजा मोकाट समाज अगदी सजवलेली ती पेत्यात्रा. त्या पेत्यात्रेला माझ्या बहिणीच्या मुलांनी पाहिलं व तो मला विचारू लागला, मावशी हे काय आहे ग मावशी, काय आहे. मी म्हणाले चल आपण दोघे दर्शनाला जाऊ. आम्ही दोघे बोलत जात असताना ती पेत्यात्रा अगदी जवळ आली. तो मला पुन्हा पुन्हा विचारू लागला, मावशी हे काय आहे ग मावशी, काय आहे. त्याची बाळहट्ट होती, तो घाबरेल वगैरे म्हणून मी त्याला विचार करून सांगितलं की बाळा ही शोभायात्रा आहे. एवढं सांगितल्यानंतर त्या पिस्तुलीला ग बसायला पाहिजे का नाही हो. तो पुन्हा पुन्हा विचारू लागला, मावशी आता अशी शोभायात्रा तुमची केव्हा निघणार. आता याला म्हणावं का सात्विक, नाहीये. संत जनाबाई, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांना म्हणावं सात्विक. विठ्ठल 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 पुत्र अथवा कन्या ते सातवी कुळामध्ये जन्माला येत असतात ना, ते आम्हा तुम्हाला आवडत असतात. यात नवल नाहीये, ते देवाला सुद्धा आवडत असतात. म्हणून तयाचा हरिक वाटे देवा, ते कोणत्या देवाला आवडत असतात त्याच एक वेळेस भजनच करू विठोबा. रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
जनाबाई पहाटे उठून माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नाम चिंतन करायच्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओरा गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला ओरा गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा देर तो तिसरा सासू आणि सासरा देर तो तिसरा ओव्या गाऊ भ्रातारा तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. हो, पूर्वीच्या संत जनाबाई पहाटे उठून माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नाम चिंतन करायच्या. परंतु आताच्या संत जनाबाई लिंबाच्या गझाडा खाली भाऊ माझा दारू पाडी लिंबाच्या गझाडा खाली भाऊ माझा दारू पाडी. कोण्या मेल्यानं केली चाडी तिकून आली पुलिसची गाडी कोण्या मेल्यानं केली चाडी तिकून आली पुलिसची गाडी तिकून आली पुलिसची गाडी भावाला लावली हात कडी तिकून आली पुलिसची गाडी भावाला लावली हात कडी भावाला लावली हात कडी भावाला नेली पुलिसची गाडी भावाला लावली हात कडी भावाला नेली पुलिसची गाडी. अरे काय बघता नेलं की तुमच्या भावाला विठ्ठला पुत्र अथवा कन्या ते 7वी कुळामध्ये जन्माला येत असतात ना त्यांचा हर्ष देवाला वाटत असतो. त्यांचा हर्ष देवाला वाटण्यासाठी नेमकं त्यांच्या आईवडिलांनी काय केलं असेल तेव्हा माझे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. गीत भागवत करी श्रवण गीत भागवत करी श्रवण गीत गीत भागवत करी श्रवण गीत भागवत करी श्रवण अगन चिंतन विठोबाचे अगन चिंतन विठोबाचे अगन चिंतन विठोबाचे गुडकंद पोत्रवती जगदीक गुडकंद पोत्रवती जगदीक गीत भागवत करी श्रवण अगन चिंतन विठोबाचे अगन चिंतन विठोबाचे अगन चिंतन विठोबाचे गीत भागवत अगन चिंतन विठोबाचे गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. मग महाराज जे गीता आणि भागवत या दोनच ग्रंथांचा उल्लेख
असं का तर त्याचं एक कारण आहे. 18 पुराण, 18 उपपुराण, 6 शास्त्र, 4 वेद एवढ्या ग्रंथांची प्रॉपर्टी असतानाही आपण या 2च ग्रंथांचा उल्लेख करतो. असं का तर त्याचं एक कारण आहे. ज्याचा ज्याचा जन्म झाला आहे ना त्याला एक दिवस मरावंच लागणार आहे. ज्याला मरावं लागणार आहे ना त्याला मरेपर्यंत जगावं लागणार आहे. आता मरेपर्यंत कसं जगावं या प्रश्नाचं उत्तर गीतेत आहे. आणि जगणं संपलं म्हणजे कसं मरावं याच्याकरिता भागवत आहे. विठ्ठल ज्याचा ज्याचा जन्म झाला आहे ना त्याला एक दिवस मरण निश्चित आहे. मरण्याच्या बाबतीत अजिबात वसिली बाजू चालू शकत नाही. म्हणून 9 भी मर गए, 10 भी मर गए शास्त्र 88, 33 कोटी देवता मर गए बडे काल के फासी. अरे ज्या ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली आहे ना त्याही ब्रह्मदेवाचे मरण चुकले नाहीये. तरी मी सांगत नाहीये, माझे भगवान श्री ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, तैसे थोर विजय मान पाह्योपा जो सृष्टी विजाचा साठोपा तोही पुनर्वतीच्या मापसिंग झाला. मग त्या ब्रह्मदेवाचे आयुष्य किती? 2000 परार्थ आयुष्य. ते म्हणजे एकम दहम शतम शस्त्र दशस्त्र लक्ष दशलक्ष कोटी 10 कोटी अब्ज 10 अब्ज खर्व विखर्व महापाद्य शंकू जल्दी अन्यथे मध्ये आणि परार्थ असे 2000 परार्थ आयुष्य असतानाही त्याही ब्रह्मदेवाचे मरण चुकले नाहीये. मग आपलं आयुष्य किती? अल्पायुष्यमानी देह शतगणित त्यार्द्रत्र काय मध्य बालत्व पीडा रोगक्षय काय भजनासी ते उरले पाहेगा. मग आपलं आयुष्य किती? 100 वर्षाचं आयुष्य. मनुष्याचं जीवन हे नदीप्रमाणे आहे. जसं नदीला 2 किनारे असतात ना तसं मनुष्याच्याही जीवनामध्ये 2 किनारे आहेत. ते म्हणजे एक सुखाचा किनारा आणि एक दुःखाचा किनारा. एका रस्त्याने 4 चौघांच्या खांद्यावरती एक पेत्यात्रा जात असते ना त्याच्या पाठीमागे हजारो लोक ढसाढसा रडत असतात. दुसऱ्या रस्त्यानी नवरदेव घोड्यावरती बसून जात असतो ना त्याच्या पुढे 50 तरुण आनंदाने नाचत असतात. नवरदेव खूप आनंदात असतो. जेव्हा मात्र नवरदेव मंडपात प्रवेश करतो ना तेव्हा ब्राह्मण बुवा येतात आणि म्हणतात, नवरीच्या मामाला बोलवा, नवरदेवाच्या मामाला बोलवा. अक्षदा पोहोचला का मंडळी? मग ब्राह्मण बुवा म्हणतात, सुख से अनंतरं दुःख, दुःख से अनंतरं सुख, सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख. हे तर मनुष्याच्या जीवनामध्ये येतच असतं. विठ्ठल मनुष्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारचे प्रसंग येत असतात ना ते सांगता येत नाही. समयासी सादर व्हावे देव ठेविला तैसे चिरावे. कोण्या दिवशी यमयतील चालून, कोण्या दिवशी घेऊन जातील प्राण. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये जशा प्रकारचे प्रसंग येत असतात ना तशा प्रकारे मनुष्याचं जीवन हे चाललंच पाहिजे. जे गीता आणि भागवत या 2च ग्रंथांचं श्रवण करून चालत नाहीये. मग अखंड चिंतन विठोबाचे. मला काही साधक मंडळींनी प्रश्न केला की अखंड नाम चिंतन विठोबाचे केल्यामुळे त्यात आमचा फायदा काय? त्यासाठी तुम्हाला एक दृष्टांत सांगते म्हणजे तुमच्या लक्षात राहील. एका गावामध्ये श्रीमंत घर, गडगंच संपत्ती आणि गावाच्या बाहेर घर. त्या घरामध्ये चोरी करण्यासाठी 4 चोर शिरले. त्या मावशीने त्या 4ही चोरांना पाहिलं व ती मावशी विचार करू लागली, आरडाओरडा करावा तर चोर मारून पळून जातील, आरडाओरडा नाही करावा
तर चोर चोरी करून पळून जातील. ती मावशी खूप हुशार होती. ती मावशी आपल्या पतीशी संवाद साधू लागली. का हो, आपलं लग्न होऊन किती वर्ष झालं? तो म्हणाला 20 वर्ष. ती म्हणाली का हो, आपलं जर लग्न होऊन 20 वर्ष झालं असेल ना, तर आपल्याला एखादा मुलगा का नाही? आपल्याला जर या भगवान परमात्म्याच्या कृपेने एखादा मुलगा झाला ना, तर त्याचं नाव काय ठेवायचं? तो म्हणाला हैदर. ती म्हणाली का हो, माझा जर हैदर कुठे बाहेर खेळायला गेला ना, मी त्याला कशी हाक मारू? दाखवू का तुम्हाला? तो म्हणाला दाखव. ती दारावरती गेली आणि हाक मारू लागली, हैदर, अरे हैदर, इधर आजा बेटा, इधर आजा. पण योग असा, त्या घराच्या शेजारी होती पोलीस चौकी आणि त्या पोलिसाचं नाव होतं हैदर. तो हैदर नावाचा पोलीस धावतच आला आणि त्या मावशीला विचारू लागला, का हो मावशी, रात्रीचे 2 वाजले आहेत, तुम्ही मला इथे कशासाठी बोलवलं? ती मावशी हात जोडून सांगू लागली की साहेब, माझ्या घरामध्ये चोरी करण्यासाठी 4 चोर शिरले आहेत, मला त्यांच्या तावडीतून वाचवा. त्या हैदर नावाच्या पोलिसांनी एकच सिटी वाजवली तर 10 पोलीस धावतच आले आणि त्या 4ही चोरांना आपल्या ताब्यात केलं. दृष्टांत संपला मंडळी. त्या मावशीने त्या हैदर नावाचा आधार घेतल्यामुळे ती त्या चोरांच्या तावडीतून सुटू शकली की नाही? मग आपण जर या भगवान परमात्म्याचं अखंड नाम चिंतन केल्यामुळे आपण का कळी काळाच्या तावडीतून सुटू शकत नाही? म्हणूनच म्हणायचं, अखंड चिंतन विठोबाचे. जे गीता आणि भागवत या दोनही ग्रंथांचे श्रवण करत असतात ना, आणि अखंड नाम चिंतन विठोबाचे करत असतात ना, त्यांची सेवा मला घडावी हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. सेवा
वास्तविक तयाचा हरिक वाटे देवा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हो झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी अर्पण करते. तसेच माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण श्री स्वर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील जाहूरकर माझ्या गुरूंच्या चरणी समर्पित करते. माझ्या सेवेला पूर्णविराम देते. जय विठ्ठल प्रपाने उमालती आजी पुराले नावाचा काळा दिवस सकाळा पुण्यवंत तुम्ही म्हणा आता उठाले जमाना येत नाही नारायण आरती ज्ञान राजा महाकवले सेवती साधू संत मन वेदला माझा आरती ज्ञान राजा गमले ज्ञान जोगी धने नदी कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकवले तेज सेवती साधू संत मन वेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट कुम बोले विश्व ब्रह्माची गेले राम जनार्दनी चरणी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकवले तेज सेवती साधू संत मन वेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती माये दाखव्यामा आरती तुकारामा स्वामी नामेश्वर चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती माये दाखव्यामा आरती तुकारामा विदा तुळनेसी ब्रह्मा तुकासे आले मुनी नामेश्वर चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती माये दाखव्यामा आरती तुकारामा माझ्या असं जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वाहन चुकुजे चंद्रभागी अखंड प्रेम कलियुग ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडली गोडा विठ्ठल श्रीदेव तुकाराम 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 तुकाराम